सातारा येथे महामाता भीमाई आंबेडकर यांची समाधी आहे आणि ती समाधीचं काम आमच्या काही जुन्या कार्यकर्त्यांनी केलं, परंतु आर्थिक अडचणी आणि व्यक्तिगत राजकारणाच्या दोन गटामुळं ते काम बोंबलत पडलं आहे। वास्तविक बाबासाहेब आंबेडकरांची आई ही कुणा एकट्या मालकीची नाही आहे, तर बाबासाहेबांच्या आईच्या स्मारकाला अनेक लोकांनी त्या काळात मदत केली, आजही मदत करायला लोक तयार आहेत। मग हे काम का थांबले? तर हे सर्व स्मारक सरकारनं ताब्यात घ्यावं, सरकारने त्या ठिकाणी स्मारक बांधावं आणि ते समितीच्या ताब्यात द्यावं अशी आमची प्रमुख मागणी आहे। त्याचप्रमाणे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा पूर्ण पुतळा साताऱ्यामध्ये व्हावा, कारण महात्मा फुलेंची कुळभूमी सातारा आहे। राजश्री छत्रपती शाहूजी महाराजांचा साताऱ्यामध्ये पुतळा व्हावा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळावा आणि महाराष्ट्र भूषण शाहीर पुंडलिक फरांदे यांचं छोटेखानी स्मारक या ठिकाणी व्हावं, अशा 4 प्रमुख मागण्यासाठी मी या ठिकाणी अमर गायकवाड डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचा प्रदेश सचिव या नात्यानं चक्री उपोषणाला बसलो आहे। आपण सर्वांनी या कार्यक्रमात सहकार्य करावं। धन्यवाद। यानंतर प्राचार्य खराडी गुरुजी बोलतील। अखिल विश्वाला समता ममता नीती सत्य परमार्थ या पंचसूत्राच्या आधारावर मानवता आणि समता निर्माण व्हावी म्हणून ज्यांनी सारं आयुष्य समर्पित केलं, अशा महामानवाच्या मातेला या भूमीमध्ये सातारा या ठिकाणी त्यांची जी समाधी होती, त्या समाधीच्या ठिकाणी काही मंडळींनी स्मारक उभारण्याचा प्रयत्न केला। आम्ही त्यांना भरघोस अशा प्रकारचा पाठिंबा देऊन आर्थिक मदतही केलेली आहे, परंतु गेले कित्येक वर्ष हे काम थांबलेलं आहे। सगळ्यांच्या भावना आहेत की हे काम त्वरित चांगल्या पद्धतीनं व्हावं आणि विश्वाला भूषण असणाऱ्या या महामातेचा लौकिक व्हावा, या भूमिकेतून आदरणीय नगरसेवक अमर गायकवाड, प्राचार्य अरुण गाडेसर, प्राचार्य विलास वाघावकर, आदरणीय अनिल वीर, ह्या सगळ्या मंडळींनी यासाठी हे चक्री उपोषण सुरू केलेलं आहे। त्याला आमचा मनपूर्वक पाठिंबा आहे। सर्वांच्या वतीने या महामातेचं स्मारक शासनानंच आता सुरू करावं अशी वेळ आलेली आहे, कारण आता कित्येक वर्ष या महामातेचा हा एका अर्थानं अवमान होतो आहे असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे आणि म्हणून शासनानं ती जागा ताब्यात घ्यावी आणि चांगल्या दर्जाचं विश्वाला भूषण व्हावं असं स्मारक व्हावं। त्याबरोबरच आपल्या शेजारीच असलेल्या कडगुंचे कुलभूमीचे सुपुत्र महामानव महात्मा ज्योतिराव फुले, राजश्री शाहू महाराज ही नावं आपल्या सगळ्यांच्या हृदयात कोरलेली आहेत। त्यांच्याबद्दल काय बोलणं शब्दापलीकडचं यांचं जीवन आहे आणि म्हणून या सर्व महामानवांचे या सातारा राजधानीमध्ये पुतळे उभारले जावेत। अण्णाभाऊ साठ्यासारख्या एका थोर विचारवंत साहित्यिकाचं उचित अशा प्रकारचं भारतरत्न देऊन सन्मान व्हावा। शाहीर पुंडलिक फरांदे यांच्याही लेखणीला विचाराला आपल्या सगळ्यांच्या वतीनं वंदन आहेच, तर त्यांना समाजाला त्याची विचाराची जाणीव जागृती राहावी या भूमिकेतून या डेमोक्रेटिक पार्टीचे आदरणीय अमर गायकवाड नगरसेवक सातारा यांनी ही उभी केलेली चळवळ आहे। एका अर्थानं चक्री उपोषण ही चळवळ आहे, याला सर्व जिल्ह्याच्या वतीने निश्चितच भरघोस असा पाठिंबा मिळत आहे। यापुढेही आपण सर्वांनी यांना पाठिंबा द्यावा आणि सर्वांच्या श्रद्धेनं हे स्मारक लवकरात लवकर चांगल्या दर्जाचं पूर्ण व्हावं हीच आपल्या सगळ्यांची भावना आहे। अमर गायकवाड यांच्या या कार्याला आपला सर्वांचा पाठिंबा आहे, त्यांना मी सलाम करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।